जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एक हाती वर्चस्व मिळवलं। भाजप आणि शिवसेनेत थेट झालेल्या या लढतीमध्ये मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। पाटणच्या राजकीय पॅटर्नची राज्यभरात चर्चा देखील झाली आहे। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंचं एक हाती वर्चस्व। भाजप आणि शिवसेनेत झाली थेट लढत। पाटणच्या राजकीय पॅटर्नची राज्यभरात चर्चा। पाटण विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान एकाच मंत्रिमंडळात असलेल्या दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय। सुरुवातीला जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री कोण असला तर फरक पडणार नाही अशी टीका केली, तर दुसरीकडे गणेश नाईक यांनी माझा टांगा पलटी करून दाखव अशी एकेरी भाषेत उल्लेख करत शंभूराज देसाईंना डिवचलं। आमच्या नोव्हेंबरच्या प्रचाराच्या वेळेला इथला पालकमंत्री आला होता। कुठे काय मी पालकमंत्री बोलतो, मालकमंत्री काय बोलला होता, आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव तुझ्यात हिंमत असेल। प्रचारादरम्यान होत असलेल्या टीकेला शंभूराज देसाई यांनी त्याच भाषेत उत्तर न देता प्रचारावर भर दिला आणि परिणामी पाटण पंचायत समिती 13 जागा मिळवत ताब्यात घेतली, तर जिल्हा परिषदेच्याही 5 जागा मिळवत शिवसेनेची ताकद दाखवून दिली। विजय गुलाल अंगावर पडल्यानंतर विजय रॅलीत शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जयकुमार गोरे आणि गणेश नाईक यांचे पोस्टर नाचत टांगा पलटी गोरे फरार असं म्हणत या दोन मंत्र्यांना डिवचलं, तर दुसरीकडे शंभूराज देसाईंनी अति तिथे माती असं वक्तव्य करून झालेल्या टीकेला विजय रॅलीत उत्तर दिलं। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, बेरीज कुठं जाते बघा तुम्ही। आधी तिथं माती, या आधी जर जाऊन कुठे केलं तर शेवटी माणसं सुद्धा योग्य समितीची वाट बघत असतात। पाटण विधानसभा मतदारसंघातील रहिवासी शंभूराज देसाई यांच्यावर झालेल्या टीकेला जनतेचं प्रत्युत्तर दिल्याचं सांगतात, तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांचा विजय हा त्यांच्या विकास काम करण्याच्या पद्धतीमुळे झाल्याचं सांगतात। यांनी साहेबांच्यावर टीका केली, त्या टीकेला प्रत्युत्तर साहेबांनी तर मुळीच दिलं नाही, पण जनतेच्या लक्षात आलं की हे येऊन भाजपचे मंत्री काही इथे येऊन बोलतात, त्या शेवटी जनतेनेच ही निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेने पूर्णपणे त्या मंत्र्यांच्या विरोधात काम केलं। त्याचा विषय हा महत्त्वाचा जनतेचा विजय आहे, हा साहेबांनी स्पष्ट केलेलंच आहे। जनतेशी असणारी नाळ किंवा तळागाळातल्या लोकांना कुणाच्या अडीअडचणी सोडवणे, प्रत्येकाशी थेट संपर्क साधणे आणि आठवड्याला कारखाना स्थळावर जनता दरबार घेणे, कुणी सामान्य माणूस आला, कुठल्याही पार्टीचा असो किंवा कुणाचाही असो, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकणे आणि लोकांच्या हे सोडवणे आणि विविध गावातील विविध विकास कामं करणे, 12/24, 24/24 लोकांशी कनेक्ट असणे, हे ह्या यशामागचं मुख्य कारण आहे। एकूणच काय, एकाच सरकारमध्ये सहभागी असूनही वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात। तसाच हा पाटणचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा पॅटर्न होता असंच म्हणावं लागेल। निकाल स्पष्ट झाल्यानंतर पाटण तालुक्यातील जनता ही शंभूराज देसाईंच्या मागे असल्याचं उदाहरण या निवडणुकीच्या निकालानंतर मिळाल्याचं म्हणावं लागेल। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।